नमस्कार, मी आपल्या सर्वांचे एस-एम-ए चॅनलवर स्वागत करत आहे। तर पहिली न्यूज आहे म्हणलं तर डिसेंबरचे US इन्फ्लेशन रेट जे आहेत वाढले आहेत। आता FOMC मीटिंगकडे लक्ष केंद्रित केले जात आहे। हा USचा CPI नंबर 2.9% इयर ऑन इयर इन्क्रीज झाला आहे। हा जुलै 2024 पेक्षाही हायेस्ट नंबर आहे। तसेच हा सलग तिसऱ्या महिन्यामध्ये ग्रोथ वगैरे दाखवत आहे इन्फ्लेशनमध्ये, जे की सप्टेंबर 2024 मध्ये 2.4% लो होता। तेथून लगातार वगैरे वाढ दिसत आहे। अँड हे पुन्हा वगैरे नंबर वगैरे वाढताना आपल्याला दिसून येत आहेत। अँड CPI नंबर 0.4% ने मंथ ऑन मंथ ग्रो झालेला आहे। हा पुन्हा हायर प्राइजेस वगैरे याला ड्राईव्ह करत आहेत। त्यामध्ये पेट्रोल आणि त्या रिलेटेड प्राइजेस आणि युज्ड कारच्या प्राइजेस, त्यामुळे इन्फ्लेशन वाढत आहे। आणि कोर इन्फ्लेशन ज्यामध्ये की फूड आणि एनर्जी आयटम नसतात ते वगळल्यानंतर जो नंबर येतो त्याला कोर इन्फ्लेशन म्हटलं जातं। तर तो नंबर 3.2% इयर ऑन इयर इन्क्रीज झाला आहे, जो की लास्ट 3 मंथपासून 3.3% वर अडकला होता। तर हा नंबर आता ईज झाला आहे, त्यामध्ये घसरण झाली आहे। आणि कोर इन्फ्लेशन जे आलं आहे त्यामुळे इकॉनॉमिस्ट अँड इन्व्हेस्टरसाठी एक पॉझिटिव्ह साईन वगैरे होत आहे। आणि तसेच पाहिलं तर आपलं कारण की कोर इन्फ्लेशन फूड आणि एनर्जी प्राइजेस ज्या असतात त्या यामध्ये नसतात, जे की वोलाटाईल असतात त्या प्राइजेस। त्याशिवाय जर इन्फ्लेशन कमी होत असेल तर याला पॉझिटिव्ह साईन मानलं जातं। पण फेडचं टार्गेट 2% आहे, तरीही हा नंबर अबोव आहे, त्यापेक्षा जास्त आहे। हा इन्फ्लेशन नंबर पाहून काल मार्केटनं पॉझिटिव्ह ओपन केलं US मार्केटनं। तर आता इन्व्हेस्टरचे फोकस FOMC मीटिंगकडे जास्त लक्ष वगैरे आहे। आता म्हणजे आता इन्फ्लेशनचा डाटा पाहून फेडची भूमिका काय असेल म्हणून। तर पुढील म्हणलं तर UKचीही इन्फ्लेशन नंबर आले आहेत। तर UKचे इन्फ्लेशन नंबर अनएक्सपेक्टेडली कमी झाली आहेत डिसेंबरमध्ये। तर बॉन्ड मार्केटमधील प्रेशर यामुळे कमी होऊ शकतं। आणि डिसेंबरमध्ये इन्फ्लेशन 2.9% आलेलं आहे, जे की नोव्हेंबरमध्ये 2.6% होतं। यामध्ये थोडं डाऊनवर्ड झालेलं आहे। हे डाऊनवर्ड आपलं सर्व्हिस सेक्टरमधील किमतीचा जो प्रेशर होता तो कमी झाला आहे, ज्याचा की वाटा अराउंड 80% आहे ब्रिटिश इकॉनॉमीमध्ये। आणि इकॉनॉमिस्टने एक्सपेक्टेड होतं की त्यांना नो चेंज इन इन्फ्लेशन रेट, बट हा नंबर वगैरे 0.1% ने वगैरे डाऊन झाला आहे मंथ ऑन मंथ। तसेच हा नंबर बँक ऑफ इंग्लंडपासून जास्त आहे, अबोव आहे। त्यांचे टार्गेट 2% आहे। तर आता इन्फ्लेशन डिक्लाइन झाल्यानंतर आता म्हटलं जात आहे की बँक ऑफ इंग्लंडने रेट कट करणे सर्वांच्या हिताचं असेल। आणि आता त्यांचे रेट वगैरे 4.75% आहेत। तर पुढील म्हणलं ब्लॅक रॉक असेट हिट रेकॉर्ड $11.6 ट्रिलियन इन 4 क्वार्टर्स। तर ही वर्ल्डमधील लार्जेस्ट असेट मॅनेजर कंपनी आहे। तर आता त्यांची $11.6 ट्रिलियन AUM त्यांनी अचीव केलेला आहे। तर 2023च्या एंडपर्यंत $10 ट्रिलियन नंबर होता। तर यामध्ये चांगली ग्रोथ त्यांनी केली आहे। ह्या ड्रायव्हरचे की ड्रायव्हर्स काय राहिले, रेकॉर्ड इन्फ्लोज। तर टोटल नेट इन्फ्लो $641 बिलियन आहेत फुल इयरमध्ये। आणि बट त्यातील $281 बिलियन याच क्वार्टरमध्ये इन्फ्लो वगैरे आले आहेत। आणि ETFची गोष्ट केली तर जो की महत्त्वपूर्ण गुंतवणूक मानली जाते, त्यामध्ये पहिले तर आपलं $319 बिलियन
ॲन्युअली इन्फ्लो वगैरे आले आहेत आणि क्रिप्टो करन्सी प्रोडक्टमध्ये $41 बिलियन कमाईसुद्धा केली आहे यांनी आणि इलेक्शननंतर या गोष्टींना महत्त्व वाढलेलं आहे आणि डिजिटल असेटमधील आपलं त्यांचा इंटरेस्ट वगैरे जास्त वाढत आहे US इकॉनॉमीचा स्पेशली इलेक्शननंतर आणि त्याचे स्ट्रॅटेजिक ॲक्विजिशनही केलेलं आहे त्यांनी BlackRockने प्रायव्हेट मार्केट कॅपेबिलिटी पुन्हा त्यांनी वाढवली आहे तसेच ग्लोबल जसे की ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर पार्टनर्स $12.5 बिलियन SPS इन्व्हेस्टमेंट पार्टनर्स $12 बिलियन तर यांचं फायनान्शियल परफॉर्मन्स आहे तेही 23% वगैरे ग्रो झालेला आहे आणि रेव्हेन्यू अँड PAT 21% ग्रो झालेले आहेत आणि आफ्टर इलेक्शन जी मार्केटमध्ये रॅली आली त्यामध्ये यांचं चांगलं कॉन्ट्रिब्युशन आहे इन्फ्लो आणि ग्रोथमुळे तर तसंच पुढील न्यूज आहे म्हणजे आपलं इंडियन शिक्षणचं तर आपला रुपये वगैरे फॉल वगैरे होत आहे या फॉल झाल्यामुळे वगैरे कॅलेंडर इयर 2020 आपलं भारताचं जे फॉरेन बॉर्विंग आहे त्यामध्ये 20.2% वगैरे घटसुद्धा झालेली आहे डिक्लाइन झालेला आहे तर म्हणजे जी इंडियन कंपनी इंटरनॅशनल मार्केटमधून बॉरो वगैरे घेत असते तर त्याच कंपनीचं बॉरोविंग 20.2% डिक्लाइन झालेलं आहे आणि 2020 बॉरो म्हणलं तर $23.33 बिलियन होतं आणि 2024 होतं एवढं आणि 2030 पाहिलं तर $29.22 बिलियन आणि 2022 $14.38 बिलियन हा नंबर तर डबल झाला होता 2023 याचं मेन रिजन वगैरे रुपी डिप्रिशिएट होत आहे जवळपास 4.5% रुपी डिप्रिशिएट झाला आहे आणि रिपेमेंट जे आहे रिपेमेंट वगैरे आपलं रुपीमध्ये वाढत आहे सध्या त्यामुळे पुन्हा एकदा आपलं जे ही म्हणजे फॉरेन बॉरोविंग वगैरे कमी होऊ शकते पुन्हा अगेन discussing foreign debt also and forward cover cost चाही थोडासा इम्पॅक्ट आहे इथं आणि कॉस्ट डिफरन्सी आहे लोकल करन्सी लोन 2.5% स्वस्त मिळतं फॉरेन करन्सी लोनपेक्षा स्पेशली वेल्थ रिलेटेड कंपनीसाठी ज्यांचं की क्रेडिट रेटिंग चांगली आहे त्यांच्यासाठी तर येथे स्ट्रॅटजी काय असते ज्या कंपन्या की प्रोडक्ट त्यांचे नॅचरल आहेत आणि ते एक्सपोर्ट बी करतात जसे की रिलायन्स त्यांना आता फॉरेन लोनसाठी एक बेटर पोझिशन वगैरे असू शकते आपलं इंटरनॅशनल मार्केटसोबतच आता इंडियन मार्केट ही त्यांच्यासाठी चांगलं असू शकतं त्याच्यात पुढील म्हणलं तर ट्रेड डिफिसिट आणि लोअर इम्पोर्टमुळे डिसेंबरमध्ये ट्रेड डिफिसिट $21.92 बिलियन झालेलं आहे जे की नोव्हेंबरमध्ये $31.86 बिलियन यामध्ये थोडं ड्रॉप वगैरे आलेलं आहे हे कमी होण्याचं कारण काय म्हणजे का कमी होत आहे गोल्ड इम्पोर्ट वगैरे आपले ऑलमोस्ट हाफ झाले आहेत $4.7 बिलियन गोल्ड इम्पोर्ट झाले आहेत डिसेंबरमध्ये जे की ट्रेड डिफिसिटला रिड्यूस करण्यासाठी चांगलं कॉन्ट्रिब्यूट करतात बट म्हणजे इयर ऑन इयर बेसिसवर 55% वगैरे गोल्ड इम्पोर्ट इन्क्रीज झाले आहेत तसेच आता कस्टम ड्युटी ही कमी झाली आहे त्याचाही काही परिणाम आहे व मर्चंडाईज एक्सपोर्ट ही 1% डाऊन झालेला आहे तो नंबर आहे $38.01 बिलियन ज्यावर की जिओपॉलिटिकल टेन्शनमुळे इन्फेक्ट बी झालेला आहे परिणाम झालेला आहे व गोल्ड आपलं एक्सपोर्ट ग्रोथ एरियाज पाहिले तर आपलं इंजिनिअरिंग गुड्समध्ये 8.35% ग्रोथ झाली आहे आणि फार्मा आणि ड्रग्स सेगमेंटमध्ये 0.63% ग्रोथ झाली आहे व इलेक्ट्रिक म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स गुड्समध्ये
35.1% ची ग्रोथ झाली आहे, म्हणजे इथे सॉलिड ग्रोथ आलेली झाली आहे. तर रेडीमेड गारमेंटमध्ये 12.89% ची ग्रोथ आहे. आणि कोर इन्फ्लेशन ज्यामध्ये नॉन पेट्रोलियम आणि नॉन व्हॅल्युएबल ज्वेलरीज असतात त्यांची 8% ची ग्रोथ वगैरे त्यामध्ये झाली आहे. आणि मर्चंडाईज इम्पोर्टची गोष्ट केली तर 4.9% ने ग्रो झालेला आहे टू $29.95 बिलियन. अँड सर्व्हिस ट्रेडचे एक्सपोर्ट जर पाहिले तर 3.2% ने ग्रोथ झाले आहेत आणि तो नंबर आहे $32.66 बिलियन. तर आता इम्पोर्ट ही इन्क्रीज वगैरे झाला आहे 11.9% ने 17.5 बिलियन डॉलर, जे की आपलं जे करंट अकाउंट डेफिसिट आहे त्याविषयी बोललं जात आहे की क्वार्टर 3 मध्ये 2% आणि FY25 मध्ये ओव्हरऑल 1% ची GDP मध्ये कॉन्ट्रीब्यूट वगैरे करेल, म्हणजे परिणाम वगैरे तेवढ्या GDPवर करू शकतं असं म्हटलं जात आहे. आणि पुढील मला आपलं जे HDFC म्हणजे रिझल्ट वगैरे सुरू झालेत. HDFC लाईफ ने वगैरे रिझल्ट दिले आहेत आणि Q&Q यांचं मार्जिन एक्सपान्शन वगैरे झालेलं आहे, मार्जिन एक्सपान्शन. व या क्वार्टरमध्ये प्रोडक्ट मार्जिन आणि पर्सेंटेजची इम्प्रूव्ह वगैरे केली आहे त्यांनी. तर वायवर म्हणजे इयर ऑन इयर बेसिसवर त्यांचं मार्जिन प्रेशर आहे त्यांच्यावर, बट त्यांनी सिक्वेन्शियली बेसवर मार्जिन इम्प्रूव्ह केलेलं आहे. तर त्यांचं रिटेल इन्शुरन्स पॉलिसी सेल्समध्ये एक चांगली ग्रोथ आली आहे असं म्हटलं जात आहे. आणि व्हॅल्यू आपलं VNB म्हणजेच व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस, ज्याला की या क्वार्टरमध्ये कोणते नवीन बिझनेस चालवले त्यांनी आणि किती मार्जिन कमवलं, ज्यामध्ये की प्रोडक्ट मिक्स आणि कमिशनवर जास्त ते डिपेंड असतं, त्यालाच वगैरे VNB म्हटलं जातं. तर ते VNB मार्जिन FY25 मध्ये FY25च्या 9th मंथमध्ये 25.1% हा नंबर आहे. अँड क्वार्टर 2 मध्ये 24.6 हा नंबर होता. आणि सिक्वेन्शियली हा इम्प्रूव्हमेंट यामध्ये झाली आहे. तर बट इयर ऑन इयर बेसिसवर स्टील प्रेशरमुळे 1.5% वगैरे डिक्लाइन झालेला आहे नंबर. आणि हा नंबर वगैरे डिक्लाइन वगैरे झालेला आहे. तर या क्वार्टरमध्ये ग्रोथ होण्याची कारणे नेमकी काय आहेत आणि बेटर पर्सिस्टन्सी अँड प्रोडक्ट लेवलची इम्प्रूव्हमेंट वगैरे याचं मेन कारण आहे हे ग्रोथ होण्याचं. अँड प्रॉफिटमध्ये 14% ची इयर ऑन इयर ग्रोथ आहे. आणि रिटेल न्यू बिझनेस प्रीमियममध्ये 24% ची ग्रोथ दिसली आहे इयर ऑन इयर. आणि तसेच पॉलिसीजमध्ये 15% ची ग्रोथ आहे आणि व्हॅल्यूमही चांगला वाढलेला आहे. आणि तसेच APE म्हणजे ॲन्युअलाइज प्रीमियम इक्विलेंट जे असतं त्याची सेल वगैरे 20% इयर ऑन इयर ग्रोथ झाली आहे टू 10,293 crore रुपीज फॉर 9 months ऑफ FY25. अँड also reflect strong movement आहे annually in single recurring premium policy. अँड VNB ची ग्रोथ 14% ची आहे, जी की फ्लॅट आहे टू 2,586 crore रुपये इन 9 months ऑफ FY25. आणि तसंच पुढे म्हणाले L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसने नंबर दिले आहेत. यांचे नेट प्रॉफिट पाहिलं तर 4% ड्रॉप झालेला आहे. तर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर ही ग्रोथ वगैरे ही त्यांची इम्प्रूव्हमेंट आहे पण स्लाईड आहे.
तेवढी ग्रोथ नाही, 0.9% त्यांनी इम्प्रूव्ह केलेला आहे. आणि रेव्हेन्यू पाहिलं तर 2653 करोड रुपीज आहे, जे की इयर ऑन इयर 9.5% ग्रोथ झाला आहे. अँड क्वार्टर 3% वगैरे ग्रोथ झालेला आहे. आणि एबिट मार्जिन 1.1% क्वार्टर इम्प्रूव्ह झाला आहे टू 16.2. तर व रेव्हेन्यू गायडन्स पाहिले तर रेव्हेन्यू ग्रोथसाठी 10%चे टार्गेट आहे त्यांचं. व त्यांचे फोकसेस न्यू एज प्रोडक्ट, प्लॅटफॉर्म डेव्हलपमेंट अँड बिझनेस ट्रान्सफॉर्मेशन रिलेटेड आयटमवर त्यांचा जास्त आहे. आणि ह्या स्ट्रॅटजीमुळे त्यांना हायेस्ट डील्स बुकिंग वगैरे त्यांना मिळत आहे. अँड त्यांच्याकडे $50 मिलियन एक डील आहे आणि 2 डील्स वगैरे $35 मिलियन आहेत. अँड काही डील्स वगैरे $25 मिलियन आहेत. अँड त्यांच्याकडे तेवढ्या डील वगैरे सध्या आहेत. आणि पुढील म्हणजे 3 डील्स असे आहेत जे की $10 मिलियन आहेत. तर सेगमेंटची ग्रोथ पाहिजे तर टेक्नॉलॉजीने 11%ची Q-on-Q ग्रोथ दाखवली आहे. आणि हायेस्ट डिमांड वगैरे कशामध्ये राहिली आहे, मेडटेक्स, हायपर स्किल्स कम्युनिकेशन, प्लॅन मॉडर्नायझेशन म्हणजे प्लॅन मॉडर्नायझेशन्स अँड ऑटोमेशन सेगमेंटमध्ये एक चांगली ग्रोथ आहे. आणि जिओग्राफिकची गोष्ट केली तर इंडियामध्ये 5.6%ची ग्रोथ आहे Q-on-Q. आणि अदर कंट्रीमध्ये 6.5%ची ग्रोथ आहे. आणि मेजर ग्रोथ युरोपियन रिजनमधून आलेली आहे, 17.6%ची ग्रोथ आहे इयर ऑन इयर बेसिस. बट त्यांचे जे हेड काउंटर आणि ॲट्रॅक्शनची गोष्ट केली तर ते 14.4% वगैरे 4%चं वगैरे ॲट्रॅक्शन आहे. मात्र त्यांनी 233 एम्प्लॉई वगैरे म्हणजे डिस्क्रेस वगैरे केलेले आहेत, म्हणजे काढून टाकलेत जवळपास. अँड सामान्यपणे यांची जी पॉझिटिव्ह गोष्टी पाहिल्या तर एक स्ट्रॉंग डील पाईपलाईनमुळे यांचे रेव्हेन्यू वाढू शकतो. व प्रॉफिटेबिलिटी अँड हेड काउंटर मॅनेजमेंटचे चॅलेंजेस वगैरे मॅनेजमेंट पुढे संबोधित वगैरे करू इच्छितं. आणि पुढील म्हणलं तर की सीएटने वगैरे आपले रिझल्ट दिले आहेत. तर यांचा नेट प्रॉफिट वगैरे ड्रॉप झालेला आहे. रेव्हेन्यू 11.3% ग्रो झालेला आहे इयर ऑन इयर. आणि पॅट 46.4% वगैरे फॉल्स झालेला आहे. आणि यांचं प्रॉफिट हाय रॉ मटेरियल कॉस्टमुळे कमी झाला आहे, स्पेशली रबर प्राइजेस वाढल्यामुळे. तर या त्यांनीही प्राईस हाईक केले आहेत, पण ते जे रॉ मटेरियलचे जे प्राईस हाय झाले त्या तुलनेमध्ये त्यांनी कमी केले. आणि ती काही सिलेक्टेड कॅटेगरीमध्ये त्यांनी प्राईज वगैरे हाईक केल्या, त्यामुळे त्यांच्या मार्जिनवर परिणाम चांगला झालेला आहे. आणि ऑपरेशनल अपडेटची गोष्ट केली तर स्ट्रॉंग ऑर्डर्स पाईपलाईन्स वगैरे ऑल सेगमेंटमध्ये येत आहे असं बोललं जात आहे. व रॉ मटेरियलच्या प्राइजेस स्टेबल होऊ शकतात असंही म्हटलं जात आहे Q4मध्ये. हे झालं तर त्यांचं मार्जिन आणि प्रॉफिटेबिलिटी इम्प्रूव्ह होऊ शकते. आणि रेव्हेन्यूमध्ये 11%ची ग्रोथ आहे. आणि पण रॉ मटेरियलच्या प्राइजेसमुळे त्यांचं नेट प्रॉफिट ड्रॉप झालेलं आहे आता, पण पुन्हा इम्प्रूव्ह होण्याची शक्यता आहे, म्हणजे अपेक्षा आहे आपल्याला. त्यांनी 283 करोड रुपयाची कॅपेक्स सुद्धा Q3मध्ये त्यांनी केलेला आहे. आणि पुढे म्हणजे आता ITC हॉटेल्स डिमर्जर नंतर वगैरे फॉरेनमध्ये एक्सपांड करण्यासाठी लक्ष देत आहे. आता त्यांचे 140 हॉटेल्स
हॉटेल्स वगैरे इंडियामध्ये आहेत व ते 200 हॉटेल करण्याची त्यांनी प्लॅनिंग ही ती करत आहेत ते त्यांचा प्लॅन आहे की मिडल ईस्ट आणि नेबरिंग कंट्रीमध्ये एक्सपांड करण्याचं त्यांचा प्लॅन आहे. आणि आता त्यांचे कोलंबो आणि नेपाळ येथे हॉटेल्ससुद्धा आहेत हॉटेल्स. आणि आता ते इंटरनॅशनल लेवलला मॅनेजमेंट कॉन्ट्रॅक्ट आणि फ्रँचायझी मॉडेल वापरून ते एक्सपांड वगैरे करणार आहेत. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ही विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.